मित्रांनो, 31 जुलै ही ITR भरण्यासाठीची शेवटची तारीख दिलेली आहे. पण 31 जुलैपर्यंत जर तुम्ही ITR भरला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यानंतर तुम्हाला पेनाल्टी म्हणजेच मोठा दंडसुद्धा बसू शकतो आणि 31 जुलैनंतर तुम्हाला ITR कसा भरावा लागणार आणि कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे. मित्रांनो, 31 जुलैपर्यंत जर तुम्ही स्वतःचा ITR भरला नाही तर तुम्हाला लेट फी भरावी लागू शकते. कलम 234F अंतर्गत ₹5,000 पर्यंतचा दंड तुम्हाला भरावा लागेल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला ₹1,000 दंड भरावा लागेल. यानंतर TDS रिफंडला उशीर होऊ शकतो. म्हणजेच जर तुमचा TDS जास्त कापला गेला असेल तर तुम्हाला ITR दाखल करणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही तुमचा ITR उशिरा भरला तर त्यावरील रिफंड, त्यावरील व्याज तुम्हाला उशिरा मिळू शकतं. यानंतर जर 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ITR जर भरला नाही तर त्यानंतर तुम्हाला ITR-U दाखल करावा लागू शकतो. अतिरिक्त कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो आणि रिफंडचा सुद्धा दावा तुम्हाला करता येणार नाही. याचबरोबर आयकर विभागाची तुम्हाला नोटीस येऊ शकते. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही ITR भरला नाही तर ITR न भरल्यास स्क्रुटिनी किंवा कंप्लायन्सच्या नोटीस तुम्हाला येऊ शकतात. तर ह्या सर्व गोष्टींचा सामना तुम्हाला 31 जुलैपर्यंत जर तुम्ही ITR भरला नाही तर करावा लागू शकतो. यात तुमचं मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.